स्वराज्याच्या सीमेवरील एक महत्त्वाचा किल्ला. या किल्ल्यावर स्वराज्यातील एक महत्त्वाचं रत्न विसावलेलं आहे. स्वराज्यासाठी महत्त्वाचं योगदान देऊन आजही इतिहासाला त्या व्यक्तीच्या पराक्रमाची, कामाची उकल न झालेलं असं एक अद्भुत व्यक्तिमत्व म्हणजे शिवनेत्र बहिर्जी नाईक. हा किल्ला आहे बाणूरगड किंवा भोपाळगड. या किल्ल्यावर असं म्हणतात, हेरगिरी करत असताना साधारणतः 1686-87च्या दरम्यान जखमी झालेले बहिर्जी या बांधलिगाच्या मंदिरासमोर येऊन आपला देह त्यागला. या पराक्रमी योद्ध्याबद्दल आजही गूढ आहे. याच्या कामाबद्दल, याच्या वेशभूषेबद्दल असं म्हणतात, रायगडावरती अगदी दरबारात बहिर्जी उभे असले तरी त्यांना कोणीही ओळखत नव्हतं, फक्त महाराज ओळखायचे. या व्यक्तीचं योगदान शब्दांमध्ये व्यक्त करणं खरंच कठीण आहे. आजही गूढ असणाऱ्या व्यक्तीच्या बद्दल नोंदी असणं इतिहासामध्ये खरंच अवघड गोष्ट आहे. परंतु या व्यक्तीला, या शिवनेत्र बहिर्जी नाईक यांना इथं येऊन आपली आदरांजली वाहणं, याच्यापुढं नतमस्तक होणं हे खरंच आपलं काम आहे. ही समोर दिसते समाधी तुम्हाला शिवनेत्र बहिर्जी नाईक यांची. अद्भुत कार्य करून स्वराज्यामध्ये शंभूराजांच्या क्रूर हत्येच्या 2 वर्ष अगोदर बहिर्जी नाईक यांनी आपला अखेरचा श्वास घेतला.